नमस्कार मंडळी, मी वैद्य अतुल काळे, होई आयुर्वेद साक्षावर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आज आपण बोलणार आहोत पथ्य या विषयावर. तसा हा पथ्य सगळ्यांसाठी कंटाळवाणा विषय आहे. म्हणजे आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा त्यांना आम्ही सांगत असतो की हे खाऊ नका, ते खाऊ नका. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे असतात. आणि हे भाव बघताना आम्हाला हेच कळतं की त्यांना हे जे आपण सांगत असतो की हे खाऊ नका, ते आवडलेले नाही किंवा हे पाळायचं कसं, आणि याचं भलं मोठं प्रश्नचिन्ह त्यांच्या डोळ्यासमोर असतं. मग अशा वेळेस पथ्य आणि अपथ्य याच्याबद्दल आम्हाला पण असं दिसतं की या समाजामध्ये किंवा माणसांच्या मनामध्ये खूप खूप मोठे मोठे गैरसमज आहेत. मग त्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत की पथ्यकर आहार, अपथ्यकर आहार, कोणती अपथ्य ती घेऊ नयेत, हे जे सांगितलं जातं त्याच्यामागची भूमिका काय आहे, हे सगळं आज आपण बोलणार आहोत. चला तर मग. मंडळी, एक कधी गोष्ट लक्षात ठेवा की बी लावलं तर झाड उगवणार आहे. कडुनिंबाचं बी लावलं तर कडुनिंबाचं झाड येणार आहे. म्हणजे असं कधी होत नाही की तुम्ही कडुनिंबाचं बी लावा आणि आंब्याचं झाड येईल, बरोबर आहे? हाच तो कार्यकारण भाव सिद्धांत आहे. म्हणजे आपण जे काही खाऊ तो आपल्याला त्रास होणार आहे. त्याच्यासाठी एक उदाहरण देतो. म्हणजे एखादा पित्त प्रकृतीचा माणूस आहे, त्यांनी जास्त तिखट खाल्लं, आंबट खारट खाल्लं की त्याला पित्ताचा त्रास होतो. किंबहुना कोणत्याही माणसाने समजा तिखटाचा 1 चमचा खाल्ला समजा आणि तो त्याच्या पोटात गेला तर त्याच्या पोटात आग होणार आहे. हा एक साधारण नियम आहे. हे कुणालाही विचारलं तरी तो सांगेल की हां, त्याच्या पोटात आग होईल म्हणून. तसंच जेव्हा अपथ्य केलं जातं तेव्हा काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेला त्रास देत नाहीत, परंतु नंतर व्याधीच्या रूपाने त्रास देत असतात. मग त्यासाठी आयुर्वेदामध्ये बऱ्याच अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या खाऊ नये, ज्या खाल्ल्याने त्रास होतो. आणि तुम्ही कालपरत्वे, युगपरत्वे, जेव्हा तुम्ही काळाच्या वाटेवरून धावत जाल पुढे पुढे, नंतर तुमच्या पिढ्याने पिढ्या जातील, तेव्हासुद्धा तुम्ही ज्या गोष्टी एकत्र करून खाऊ शकता आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, याचं वर्णन आयुर्वेदामध्ये खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. आणि यालाच आम्ही पथ्याहार म्हणतो, विरुद्ध आहारसुद्धा म्हणतो. दोन गोष्टी, विरुद्ध गोष्टी एकत्र करणं, त्याला म्हणायचं विरुद्ध आहार. आणि त्या गोष्टी एकत्र केल्या की वेगळंच काहीतरी तयार होतं. आपल्याला खूप त्याचा त्रास होऊ शकतो, आपल्या शरीरातले दोष वाढू शकतात, आपल्या शरीरातले व्याधी वाढू शकतात. त्यामुळे दोन गोष्टी ज्या विरुद्ध आहेत त्या एकत्र करून खाऊ नये, असं आयुर्वेद ठळकपणे नमूद करतो. त्यामुळेच पथ्यकर आहार, अपथ्यकर आहार यांचं फार महत्त्व आहे. आता हा अपथ्यकर आहार आहे, तो अपथ्यकर म्हणजे एखादा आहार एखाद्या माणसासाठी अपथ्यकर असेल पण दुसऱ्या माणसासाठी नसेल. हे कशावर डिपेंड असतं? तर प्रकृतीवर पहिलं डिपेंड असतं. म्हणजे वातप्रकृतीच्या माणसाने जर वातकर आहार घेतला तर त्याला त्रास होणार आहे. पित्त प्रकृतीच्या माणसाने जर पित्तकर आहार घेतला तर त्याला त्रास होणार आहे. अशा पद्धतीने प्रकृतीनुसार पण आहाराची रचना आयुर्वेदामध्ये सांगितलेली दिसते. आता जर एखाद्या माणसाला कफाचा जास्त त्रास होत असेल आणि त्याने कफकर पदार्थ घेतले तर त्याला पण त्रास होणार आहे. परंतु अशा पण काही गोष्टी आहेत ज्या तीनही प्रकृतीच्या मनुष्यांनी खाऊ नये, त्याला म्हणायचं विरुद्ध आहार. आणि तो जर खाल्ला तर त्याच्यापासून निश्चितच व्याधीची निर्मिती होणार आहे, कधी लक्षात ठेवा. त्यामुळे आम्ही जे पथ्य सांगतो ते पथ्य त्या अनुषंगानेच असतं. एक तर पहिला म्हणजे विरुद्ध आहार, आणि नंतर प्रकृतीनुसार तुम्हाला आहार सांगितला जातो, आणि तिसरं म्हणजे तुम्हाला जो काही व्याधी झाला असेल त्यानुसार आम्ही पथ्य सांगतो. आता व्याधीनुसार जे आम्ही पथ्य सांगतो त्याच्या मागे भूमिका असते. ती भूमिका अशी की तुम्हाला जो व्याधी झालेला असतो त्याच्या मुळाशी असतात दोष, आणि त्या दोषांच्या मुळाशी असतो तुम्ही केलेला आहार आणि तुम्ही केलेला विहार, आणि त्याच्यामधूनच त्या दोषांची उत्पत्ती होते आणि व्याधीची निर्मिती होत असते. आता मला सांगा की समजा व्याधी आपल्याला बरा करायचा असेल आणि तुम्ही सगळं अपथ्यकर आहार विहार करत असाल आणि तुमच्या दोषांची निर्मिती होत असेल तर तुमचा व्याधी बरा होईल का? आता ॲलोपॅथीमध्ये जास्त अपथ्य सांगत नाहीत. याचं कारण असं की तुम्ही जे औषध घेतलं जातं ते केमिकलचं असतं, आणि ते औषध घेतलं की तुम्हाला ताबडतोब आराम मिळतो, परंतु तुमचा व्याधी बरा होत नसतो. तुम्हाला त्या व्याधीची संवेदना होत नसते, इतक्यापर्यंत मर्यादित असतं. परंतु आयुर्वेदामध्ये जेव्हा व्याधी बरा करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे येता तेव्हा आम्ही मुळापासून दोषांचा विचार करतो, अनेक गोष्टींचा विचार करतो, व्याधीच्या अनेक कंगोऱ्यांचा विचार करतो, आणि त्यामधून आम्ही पहिली चिकित्सा म्हणजे पथ्यकर आहार, त्या व्याधीला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत, जो आहारविहार कारणीभूत आहे तो तुम्हाला सांगितला जातो, आणि त्याच्यामधूनच आमची चिकित्सा चालू होते, आणि पुढे औषध दिली की पटकन फरक पडतो. आणि यासाठीच आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, पथ्यम सती गदार्थस्य किम औषध निषेवणे. आणि दुसरा श्लोक आलेला आहे, पथ्यम असती गदार्थस्य किम औषध निषेवणे. याचा अर्थ असा की जर तुम्ही अपथ्य करत असाल तर तुम्हाला औषधाची काय गरज आहे?
म्हणजे तुम्ही औषधं घेताय एखाद्या आजारासाठी आणि तुम्ही अपथ्य करताय, तर तुमचा आजार बरा होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही बरे होऊ शकणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला औषधाची काय गरज? आणि दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा, की तुम्ही जर पहिल्यापासूनच पथ्य करताय, अपथ्यकर अन्न घेत नाही आहे, तुम्ही प्रकृतीनुसार आहार-विहार करताय, तर तुम्ही आजारी पडणार नाही. तेव्हासुद्धा तुम्हाला औषध घ्यायची गरज नाही. असा तो द्विअर्थी, फक्त तिथे अचा फरक आहे आणि त्यानुसार ह्या श्लोकाची सुभाषितामध्ये रचना केलेली आढळते. त्यामुळे पथ्य हे आपल्यासाठी प्रकृतीनुसार जो आपण आहार-विहार करतो तोही आपल्या स्वास्थ्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पथ्य हे विपरीत नसतं, पथ्य हे अवास्तव नसतं. त्यामुळे पथ्याचा बागुलबुवा करू नका. मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये आहार-विहार कसा असावा हे सांगितलेलं आहे. त्याचं पालन करा. त्यामुळे तुम्ही एकतर आजारी पडणार नाही आणि आजारी पडलात तर लवकर बरे व्हाल. इथेच आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हसत राहा. धन्यवाद.